मी रश्मी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण ओट्सच्या डोश्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी बारीक केलेले ओट्स, 1 वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि धने जिरे पूड हे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. हे ओट्स बाजारात सहज अवेलेबल असतात आणि खाण्यासाठी पौष्टिकही असतात. लहान मुले अगदी हे डोसे आवडीने खाऊ शकतात आणि पौष्टिकही त्यांना खायला मिळतं. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं छान डोश्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमीच्या डोश्याचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. कारण हे जर जास्त पाणी टाकलं तर हे पातळ होऊ शकतं आणि व्यवस्थित होत नाही. तुम्ही बघू शकता हे छान तयार झालेलं आहे. आता आपण हे 2 मिनटं बाजूला ठेवून तवा गॅसवर तापायला ठेवूया. आता मी गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याला छान तेल लावून घेते. तवा तापल्यानंतर आपल्याला हे बॅटर ह्याच्यावरती टाकून डोसा बनवून घ्यायचा आहे. आता आपला तवा छान तापलेला आहे. आता आपण हे बॅटर तव्यावरती टाकून अगदी हलक्या हाताने त्याला आपण पसरवून घ्यायचं आहे आणि 2 मिनटासाठी झाकण ठेवून एका बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपण ह्या झाकण ठेवून हे छान एका साईडने भाजून झालेलं आहे. आता आपण तेल लावून हे दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊया. हे एकदम हलक्या हाताने आपल्याला उलटून घ्यायचं आहे. कारण हे खूप नाजूक असतो डोसा आणि तो तुटू शकतो. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित कडा काढून पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे या साईडने छान खरपूस भाजलं आहे. आता दुसऱ्या साईडने हे छान भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत हे आपण खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.